चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, तुम्हाला जरी 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नसेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे। तर ती अपडेट काय आहे, मोठी खुशखबर काय आहे त्याबद्दल सर्व सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, पुढे तुम्हाला त्याबद्दल माहिती मी सांगणार आहे। त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे तिसरा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे। तिसरा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे? आता बघा, तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटले असतील, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये। तर मग तुम्हाला तिसरा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे। ती फिक्स तारीख मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच महत्त्वाची अपडेट म्हणजे आता पुढील जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला 2000 रुपये भेटणार आहे अशी माहिती सध्या आलेली आहे। ती माहिती काय आहे, त्या माहितीमध्ये सत्यता काय आहे, खरंच तुम्हाला रकमेत वाढ पाहायला मिळणार का, 2000 रुपये महिना भेटणार का, याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे, ही माहिती माझ्यासाठी नाही। सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। चला आपण संपूर्ण अपडेट बघूया। त्या अगोदर आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, तर जी प्रश्न उत्तरे मी सांगणार आहे त्या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे ती समजून घ्या नीटपणे, कारण तुम्हाला पण अडीअडचणी येऊ शकतात। कारण अनेक महिलांना अजूनपर्यंत अनेक अडीअडचणी येत आहेत, त्यामुळे प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम माझं आहे। ते प्रश्नांची उत्तरे मी आता तुम्हाला देतो। चला पहिले आपण प्रश्न घेऊया, त्यानंतर तुम्हाला अपडेट मी सांगतो। हे पहा, पहिला प्रश्न आहे, सर मी काही फॉर्म मोबाईलवरून जुलै महिन्यात भरलेत, पण अजून काही फॉर्म इन रिव्ह्यूमध्येच आहेत, काय करावं? बघा, यांनी म्हणजे सपोज 3-4 फॉर्म मोबाईलवरती भरलेले आहेत आणि यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत। बघा, जर तुमचे फॉर्म इन पेंडिंग राहिले असतील तर ते अधिकाऱ्यांनी चेक केलेलं नाही असं त्याचा अर्थ असतो, आणि इन रिव्ह्यू असेल तर अधिकारी वर्ग तुमचा फॉर्म चेक करत आहेत, त्यासाठी 2-3 दिवस कालावधी लागेल असं मानलं जातं। परंतु तुमचं म्हणणं आहे की मोबाईलवर तुम्ही जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहेत। बघा, जुलै म्हणजे खूप जो पहिलाच महिना होता जुलै, त्याच महिन्यात तुम्ही फॉर्म भरला आहेत, परंतु अजूनपर्यंत जर तुमच्या फॉर्मला स्टेटस अप्रूव्हल भेटलं नसेल तर काहीतरी गडबड आहे। लवकरच ते तुम्हाला एकतर रिजेक्टचं ऑप्शन देतील, नाहीतर अप्रूव्हलचं ऑप्शन देऊन देतील, परंतु एवढा टाईम लागत नाही। जुलैचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर ऑगस्टमध्येच अप्रूव्हल यायला पाहिजे होतं, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, ठीक आहे। लवकरच तुम्ही स्टेटस चेक करत राहा, स्टेटसवरती काय ऑप्शन येतो ते बघा। अप्रूव्हल असेल तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे असं समजलं जातं। परंतु आता जरी विचार केला, आता जरी आपण फॉर्म भरला तर 2-3 दिवसात लगेचच अप्रूव्हल भेटत आहे, त्यामुळे तुम्ही जो फॉर्म आहे तो तुम्हाला रिजेक्ट आहे की काय आहे ते व्यवस्थित बघा, तिथे तुम्हाला ऑप्शन भेटेलच, ओके, स्टेटसमध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे पण अजून पैसे नाहीत, आधार कार्ड पण लिंक आहे, आधार सीडिंग झालेलं आहे, सर्व अप्रूव्हल झालेलं आहे आणि अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काय महत्त्वाची अपडेट आहे याबद्दल गुड न्यूज तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ पुढे बघा, अपडेटमध्ये तुम्हाला सांगतो। पैसे आले नाही, सर्व ओके आहे। बघा, सर्व ओके आहे तरी पण पैसे आले नाहीत, काय प्रॉब्लेम आहे? तर बघा, प्रॉब्लेम जरी तुमचा असेल आधार सेटिंग पण जरी तुमचं झालं असेल, सर्व ओके झालं असेल, अजूनपर्यंत पैसे भेटले नसेल तर मग तुमचे पैसे का थांबवण्यात आले आहेत त्याचं उत्तर पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि गुड न्यूज पण मी तुम्हाला देणार आहे। अपडेट आलेला आहे त्याबद्दल व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा, पुढे तुम्हाला माहिती मिळेल। ऑगस्टमध्ये अप्रूव्हल झाला, आधार कार्ड लिंक सप्टेंबरमध्ये झाले, किती पैसे येतील? आता पैसे जे आहेत तुम्हाला संपूर्ण तुमचं लिंक आहे, पैसे तुम्हाला किती भेटणार आहेत आणि सर्व झालेलं आहे तुमचं कधी भेटणार आहे त्याबद्दल सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। माझे पण 2000 कट झाले। आता पैसे जे आहेत ते अनेक महिलांचे पैसे देखील कट होत आहेत, तर ते का कट होत आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो। तिसरा हप्ता केव्हा भेटणार? पहिले बघा, जे पैसे कट होत आहेत बघा, एका महिलाचे 2000 रुपये कट झाले, त्यानंतर पुढे अजून आहे हे बघा 3000 कट बँकेने परत येतील का?
3,000 डायरेक्टली 3,000 रुपये कट झालेले आहेत एका जणाचे. तर बघा त्यानंतर बघा बँकेने कट केलेले 2,000 रुपये कधी मिळणार. बघा 2,000 रुपये कट केलेलं आहे. काही महिलांचे 2,000, काही महिलांचे 3,000, काही महिलांचे 200 रुपये, काही महिलांचे 500 रुपये, काही महिलांचे 1,000 रुपये असे कट करण्यात आले आहे. तर ते कट पैसे कधी भेटणार असं अनेक जण विचारत आहे. ते काही आपण सांगता येणार नाही, त्याबद्दल बँकेचे ते रूल असतील आणि जे थकबाकी असो तुमचे काही असो ते लाडकी बहीण योजनेतून ते कापले जात आहेत. परंतु वरून सूचना आल्या आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे कट करू नका, थकबाकी पण असेल तरी कट करू नका असं वरून सूचना आल्या आहेत. जो पुढचा हप्ता असेल त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. परंतु आता जे कट झाले आहेत तर ते तसेच राहतील असं मला वाटत आहे. परंतु जरी अजून यावरती ॲक्शन घेतला तर ते पैसे पण परत येऊ शकतात. बघू आता काय होतं काय नाही. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, तिसरा हप्ता केव्हा भेटणार. तिसरा हप्ता केव्हा भेटणार आहेत. तिसरा हप्ता जो आहे त्याबद्दल तुम्ही नीटपणे समजून घ्या. तिसरा हप्ता केव्हा भेटणार आहेत. बघा तिसरा हप्ता जो आहे तुमचा, आता तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा पहिला हप्ता भेटला आहे. तर तुम्ही आता वाट पाहत आहेत की तिसरा हप्ता कधी भेटेल, कारण सर्वच जण आता उत्सुक आहेत आणि तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर बघा तुम्हाला 2 हप्ते भेटले असतील 3,000 रुपये, तर तिसरा हप्ता कधी भेटणार हा तुमचा प्रश्न आहे. मागच्या वेळी ऑगस्टचा जो 14 ऑगस्ट तारीख आहे, तर पहिला हप्ता जो आहे 14 ऑगस्टपासून सुरू झाला होता. 14 ऑगस्टला तुमचे 3,000 रुपये भेटले होते. त्यामुळे आता 14 सप्टेंबरपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. 14 सप्टेंबरपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. आलं लक्षात. हा तिसरा हप्ता असणार आहे 14 सप्टेंबरपासून. हळूहळूपणे काही जणांना 14 तारखेला, काही जणांना 15, काही जणांना 16, 19 तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता पडून जाणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर नारी शक्तिदूतवर फॉर्म भरू शकते का. बघा हे जे ॲप आहे ह्या ॲपवरती फॉर्म भरू नका. आता तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती फॉर्म भरा. वेबसाईटवरती फॉर्म भरल्यानंतर 1-2 दिवसातच तुम्हाला अप्रूव्हल भेटतं. त्यामुळे वेबसाईटवरती फॉर्म भरा. ओके, पुढे बघा आता आपण अपडेट जाणून घेणार आहोत. अपडेट काय आहेत पहिले अपडेट आपण समजून घेणार आहोत. आणि खुशखबर काय आहे, ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. ती खुशखबर पण सांगतो. आणि 2,000 रुपये भेटणार का तुम्हाला दर हप्ता त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्टच्या 2 टप्प्यात 1,59,00,000 बहिणींना 4,784 कोटीचा लाभ देण्यात आला आहे. बघा 4,700 कोटी रुपयेचा लाभ देण्यात आला आहे आतापर्यंत. ओके, तर अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3,000 रुपयाची रक्कम DBTद्वारे थेट बँकेत जमा करण्यात आला आहे. थेट तुमच्या खात्यात DBT मार्फत पैसे आलेले आहेत. या योजनेत 2.5 कोटी महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. नवी मुंबई येथे अर्ज भरताना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली. बघा अटक पण करण्यात आला आहे. जो गैरप्रकार झाला होता त्याबद्दल अटक पण झालेला आहे. ओके, 33 फॉर्म किंवा 28 फॉर्म भरले त्याबद्दल ती अटक आहे. आता महत्त्वाची माहिती बघा. त्यानंतर ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी खुशखबर सांगतो. हे बघा ही जी माहिती आहे, लाडक्या बहिणींना 2,000 रुपये देणार काँग्रेसचे आश्वासन. आता ही माहिती नीटपणे समजून घ्या. मी काय सांगत आहे एकतर्फा माहिती बघत नका चला आणि स्किप करू नका. तुम्हाला नीटपणे समजून सांगतो की काय भानगड आहे. बघा आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 2,000 रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का. मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलीकडे काय केलं ते सांगा. महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपचं सरकार जाईल असेही खरगे यांनी म्हटले. यावेळी राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2,000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. बघा आता काँग्रेसनं हे आश्वासन दिलं आहे. परंतु शिंदे साहेबांनी अजून एक आश्वासन दिलं आहे. शिंदे साहेबांनी काय म्हटलेलं आहे, जरी आता काँग्रेस म्हणत आहे की आमचं सरकार आलं तर 2,000 रुपये देऊ, परंतु शिंदे साहेब म्हणत आहे की जरी तुम्ही परत सत्तेत आणलं तर आम्ही तुम्हाला 1,500 रुपयेचे 2,000 रुपये करू, 2,000 रुपयेचे 2,500 करू, 2,500चे 3,000 करू, असं
मुख्यमंत्री साहेबांनी देखील म्हटलेलं आहे. म्हणजे घोषणावर घोषणा चालू आहे. याचं जे ओरिजिनल माहिती असते ती जी आरमध्येच असते. जेव्हा जी आर येतं तेव्हाच ते ठाम त्याचा निर्णय असतो. ओके, त्यामुळे घोषणांवरती आपण काही आता विश्वास ठेवू शकत नाही, कारण कितीही घोषणा दिल्या तर त्या अखेर घोषणाच आहेत. जेव्हा निर्णय होतो तेव्हा कागदपत्री तो निर्णय असतो. जी आरवरती निर्णय आल्यावरच तो निर्णय लागू होतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि निर्णय होईल तो पुढे होईल, आता लगेचच निर्णय होणार नाही. फक्त तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर सांगतो, आता दरमहा तुम्हाला फक्त 1500 रुपयेच भेटणार आहे. किती तुम्ही आता व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला कोणी काही सांगितलं तर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मी सांगत आहे ना, सत्य माहिती देणारा ATP गुरुजी यूट्यूब चॅनल आहे आपलं. अनिल पाटील माझं नाव आहे. मी तुम्हाला सत्य माहिती देत असतो. 1500 रुपयेच भेटणार आहे दरमहा पहिले तुम्हाला आता. हां, जरी पुढे चालून जरी निर्णय झाला तर तो जी आरनुसार निर्णय येईल. जी आर येईल तेव्हा तो निर्णय होईल. आलं लक्षात? एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आता. हे बघा, पैसे आले नाही, सर्व ओके आहे. तरी पण आता बघा, खुशखबर कोणासाठी आहे? ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी खुशखबर आहे. तर ती खुशखबर कशी आहे नीटपणे समजून घ्या. बघा, तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल आणि तुमचा फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून अप्रूव्हल झाला असेल 31 ऑगस्टपर्यंत, तर मग तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत. ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. 3 महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला भेटणार आहेत. 31 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये 14 सप्टेंबरपासून भेटायला सुरुवात होणार आहे. ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. परंतु लक्षपूर्वक आहे का, परंतु 1 सप्टेंबरपासून ज्यांनी पुढे फॉर्म भरले आहेत त्यांना फक्त त्याच महिन्यापासून 1500 रुपये भेटणार आहेत. ही एक बॅड न्यूज आहे. ओके, जे आता फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे. सप्टेंबर महिन्यात जे फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे, कारण त्यांना 1500 रुपयेच त्या महिन्यापासून लागू होणार आहेत. परंतु 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. त्यांना 14 सप्टेंबरपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. आणि महत्त्वाचं 4,500 रुपये 3 महिन्याचे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे त्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत त्यांच्या खात्यात. ओके, ही होती गुड न्यूज, आनंदाची अपडेट. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते, छोटे असो किंवा मोठे असो, सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रभरात व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.